शेतकरी मित्र, JSCT वैदिक आकाश पठारे हवेली पुणे या शेतकऱ्यांनी आपल्याला तगार फुले क्रेप्स जॅस्मिन असं सुद्धा नाव आहे त्या फुलांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला आहे की थंडीमुळे कळी हेवी राहते तर ती सफेद होण्यासाठी आणि चांगली होण्यासाठी काय केलं पाहिजे। मूलतः जर आपण केमिकलवर शेती करत असाल तर केमिकलच्या माध्यमातून झाडाला पुरेसं पोषण मिळत नाही आणि पुरेसं पोषण न मिळाल्यामुळे झाडाची उपासमार झाल्यामुळे थंडीच्या काळामध्ये त्याला आवश्यक असलेली अतिरिक्त ऊर्जा मिळत नाही। जसं जास्त पावसामुळे नुकसान होतं तसं जास्त थंडीमुळे देखील झाडाला आपलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी शक्ती लागते आणि ती शक्ती त्याला न मिळाल्यामुळे त्या झाडामध्ये अशा प्रकारच्या विकृती तयार होतात, डिफिशियन्सी येतात। अशा परिस्थितीमध्ये रंगद्रव्य तयार करण्यासाठी लागणारी जी ताकद आहे ती ताकद त्याला मिळावी म्हणून आपण SCT वैदिकचा सम्राट बेसल डोस असेल आणि त्यासोबत तुम्ही इन्स्टंट चार्जरची जर 2 वेळा फवारणी केली तर तुम्हाला त्या ज्या समस्या आहेत त्या विकृतींपासून सुटका मिळेल आणि तुमचं फुलाचं उत्पादनही वाढेल आणि सोबत तुमची फुलं देखील अतिशय सुंदर प्रकारे तयार होतील। आपण त्या तगार फुलांसाठी RNPH, SSMHG आणि कृषी अमृत याचा सम्राट बेसल डोस टाका आणि सम्राट बेसल डोस टाकल्यानंतर जमिनीमध्ये एक प्रकारची शक्ती तयार होईल, सेंद्रिय कर्ब वाढेल। जमिनीमध्ये जी जीवसृष्टी आहे त्याच्यामध्ये गांडूळ असतील, जीव असतील, म्हणजे ज्याच्याप्रमाणे आपण सर्व प्रकारचे जे नायट्रोजन बॅक्टेरिया असतील, त्याच्यानंतर PSB असेल, KMB असेल, ह्या सर्व जीवाणूंची संख्या मुबलक प्रमाणात वाढेल, मित्र जीवाणूंची संख्या वाढेल आणि त्या मित्र जीवाणूंच्या त्या ठिकाणच्या अस्तित्वामुळे ती जमीन उबदार बनेल आणि तुम्हाला हवे असलेले सुंदर रिझल्ट मिळतील।